जिथे हरती भल्या भल्यांची मती, जिथे हरती भल्या भल्यांची मती, तेथे कामास येते शिवनीती. शिवनीती छत्रपती शिवरायांच्या जीवनामधील अनेक महत्वाच्या प्रसंगामधील हा एक प्रसंग म्हणजे पन्हाळ्यावरून सुटतो आणि आम्ही आता पन्हाळ्याच्या दिशेने कूच करत होतो. भव्य अशा डोंगर रांगा आणि त्यामधून पावनखिंड या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो. वरती शिवरायांचे 3 शिलेदार. पावनखिंडेमध्ये जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रचिती आम्हाला येत होती. किती खडतर अशा प्रकारच्या डोंगर रांगामधून त्यांचा जीवन प्रवास चाललेला होता. आमचे सहकारी मित्र आणि आम्ही काय फायदा कूच करत होतो. पावनखिंड ही अशी खिंड आहे की ज्या ठिकाणी समोरासमोर 2 किंवा 3 व्यक्ती उभे राहू शकतील इतकी उतरताना पण चढताना जरा घाम निघणार आपलं. आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी ही जागा त्या ठिकाणी लढण्यासाठी निवडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये हा महत्त्वाचा प्रसंग आता आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळाचे या ठिकाणी दर्शन घेतलं. धन्य हो वीर धन्य. कितना खाली उतरायचं त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचणार होतो. धुरंधर शूरवीर प्राणांची आहुती दिली होती. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी बांदल अशा अनेक सैनिकांनी 300 सैनिकांनी 6000 सिद्धीजोहरच्या सैनिकांचा सामना. पावनखिंड बरं का. खिंडीची अवस्था पाहूनच आमच्या पुढे जाऊ खाली सर. किती भयानक प्रकारचा प्रसंग या ठिकाणी घडलेला. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे त्यांचे सैन्य उभा होते आणि त्या ठिकाणी त्यांनी गनिमी काव्याच्या माध्यमातून जवळजवळ सिद्धीजोहरच्या 2 टोळ्या ज्या होत्या त्या नामोहरम केलेल्या होत्या. त्यानंतर आणि खिंडीमध्ये उतरल्यानंतर आज कोणालाही या खिंडीमध्ये उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अंगावरील शहारी आल्याशिवाय नाही. अशा प्रकारची ही खिंड सहज चालायचं म्हणलं तरी खडतर वाटणारी खिंड या मावळ्यांनी आपल्या रक्ताने होती. असे शूरवीर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले म्हणून स्वराज्य घोडखिंडीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल आम्हाला 2 तास लागले. त्या मावळ्याने रात्रीच्या वेळी पडत्या पावसामध्ये सिद्धीजोहरला चकमा देऊन दिवस उजेडेपर्यंत पांढरपाणी ओढ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. तोही कोणता रस्ता नसताना खिंडीच्या ढगामधून कसा प्रवास केला असेल याची जाणीव आल्याशिवाय ती जागा ज्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे उभे राहिले होते आणि सिद्धीजोहरला आव्हान केलं होतं. युद्ध झालं ती जा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचण्या अगोदर माझ्या शहराच्या चिंगड्या करून तुम्हाला हे लोकेशन सगळं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी शपथ दिली होती, राजे तुम्ही गडावरती सुखरूप जा. देशपांडे खिंड लढवणार. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. तुम्ही विशालगडाकडे कूच करा. तोफेंचा आवाज करा. तोफेंचा आवाज कानावर आल्यानंतर बाजी या खिंडीतून बाजूला हटेल. तोफेचा आवाज झाला पण बाजीचं सर तुटून पडलं होतं. बाजीचं सर तुटलं पण बाजीचं थड तलवार फिरत होता. महान योद्धे रायाजी बांदल, फुलाजी बांदल यांनीही आपल्या प्राणांची आहुती याच पावनखिंडमध्ये दिलेली होती. धन्य ते वीर त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला. या खिंडीमध्ये गेल्यानंतर त्या प्रत्येक मावळ्याची आठवण आल्याशिवाय राहत. काय ते शिवाजी असेल, काय तो लढा असेल, विचार करा.
ज्या खिंडीमध्ये आम्हाला चालताना अरे बाप इतकी अडचण निर्माण होत्या, त्या खिंडीमधील मावळे लढले कसे असतील. थोडो पाऊस पडत असतात आणि वरती ही अशा प्रकारची भयानक खिंड आहे की आज सुद्धा वरतून एखादा दगड सटकून खाली पडू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. हा हा अशा अनेक मावळ्यांच्या प्राणांच्या आहुतीने हे सोडायचे उभा आहे. हे पती प्रचंड कशी लढले असेल विश्ववंदिता कशी लढले असेल दगडातून एवढं. मुद्रा भद्रावी राजते ही राजमुद्रा आज जगामध्ये शोभून दिसत आहे. माझ्या बरोबर म्हणजे सर, मित्र पवार सर्वी आता सुद्धा ह्या खिंडीत उतरून धोकादायक आहे बरं का, कारण साईडने कधी बी दगड सटकू शकतोय. पावन खिंडामध्ये जाऊन त्या मातीला त्या दगडांना स्पर्श करून आलो. ज्या ठिकाणी ते शूरवीर मावळे लढले होते, आपल्या रक्त त्यांनी या दगडावरती, या पाण्यामध्ये, या मातीमध्ये सांडलेलं होतं. वा, छत्रपती शिवरायांचा इतिहास अशा अनेक शूर मावळ्यांच्या हे आमचे पवार मावळामधील पवन खिंडीत उभा खाणाऱ्या बाजी प्रभू सारखे. अशा सैनिकांनी लिहिलेलं आहे. आयुष्यामध्ये एकदा तरी पावन खिंड बघून आलंच पाहिजे. चला चला, पुस्तकामध्ये वाचणं वेगळं, वरती जायचे. प्रत्यक्ष जाऊन इतक्या उंचीवर आम्ही खाली आलो. त्या ठिकाणी मावळे कशी लढले असेल, ती जागा कशी आहे हे पाहिल्याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती होत. खरंच ज्यावेळेस त्या खिंडीमध्ये खाली उतरलो त्यावेळेस अंगावरती शहारे उभे आहे. आणि आठवला तो इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू फुलाजी रायाजी यांची झालेली भेट. वेळ जास्त नव्हता, पण वरती आल्यानंतर वाव, या वानर सेनेची आम्हाला भेट झाली. आणि या ठिकाणी एकदम वरती आल्यानंतर एक ठिकाण सापडलं, ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं, ज्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी बांदल आणि बांदल सैनिकांनी पराक्रमाची शर्त केलेली होती. त्या ठिकाणी छत्रपतीच्या राजमुद्रेनं आज ती शोभून दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय भारत.